माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा 2024 पेपर दुसरा इयत्ता 6वी ते 8वी त्याच्या गणित विषयाचे प्रश्न. येथे माझा गणित प्रश्न सर्वांना समजतील या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, शिकवलेले आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि काही फीडबॅक असेल तर कमेंट करा. चला तर सुरुवात करू. प्रश्न पहिला काय दिलेला आहे? खालील आकृतीमध्ये रेषा समांतर रेषा एम म्हणजेच कोण आहे? रेषा एल. रेषा एल समांतर रेषा एम दिलेल्या माहितीच्या आधारे ए ची किंमत काढा. तर इथे दोन रेषा आहेत, त्या काय आहेत? एकमेकांना समांतर आहेत. कोण आहे? एल. आणि दिसत नसेल मी परत काढली. एल आणि एम हे काय दोन समांतर रेषा आहेत आणि ही त्यांची काय आहे? एन आपण काय मानू? छेदिका मानू. तर ह्या कोणाचं माप दिलंय किती? 3x + 10 आणि इथे किती दिले? हा किती आहे? 2x + 50 आणि हा काय आहे? ए. म्हणजेच हा कोण आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला एक माहीत आहे काय? विरुद्ध कोण कसे असतात? सारखे मापाचे असतात. हा काय आहेत? एकमेकांचे विरुद्ध आहेत. म्हणून 3x + 10 बरोबर 2x + 50. तर 3x हा इकडे आला तर 2x काय होणार आहे? वजा होणार आहे आणि 50 हा तिकडे जाईल तर वजा 10 होईल आणि x बरोबर किती येणार आहे? 40°. x बरोबर किती येणार आहे? 40°. तर आपण बघा हा कोण आणि हा कोण हे काय आहेत? दोन समांतर रेषा आणि आंतरकोनांची बेरीज किती असते? 180 असते. म्हणून पहिले तर आपण हे कोणाचं माप काढून घेऊ. म्हणजेच 2x + 50 xच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहेत? जी आत्ता आपण किंमत काढली किती? 40 अधिक किती? 50 आणि 40 दुने 80 अधिक 50 बरोबर किती होतात? 130° होतात. हे किती होतात? म्हणजेच हा कोण कितीचा असेल? 130° असेल. हा कोण 130°. तर आपल्याला विचारला हा म्हणजेच ए कोण. तर दोन समांतर रेषा आणि छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? 180 असते. म्हणून 180 किती? 2x ची तर किंमत काढली किती? 130 अधिक ए म्हणजे हे दोघे मिळून किती तयार करतात? 180 करतात. म्हणून ए इथेच ठेवला तर 180 मधून 130. तर ए बरोबर किती येणार आहे? 180 मधून 30 गेलं तर किती राहतात? 50. म्हणजेच किती अंश? 50°. म्हणजेच आपलं दुसरं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न दुसरा काय आहे? एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्यांनी नफ्यासहित 20% संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, त्यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते काढा. तर अशा वेळेस जेवढा टक्के प्रॉफिट तेवढाच टक्के परत ते गुंतवल्यावर तोटा होत असेल तर अशा वेळेस नेहमी का होतो? तोटा होतो. म्हणून नफावाले जे दोन ऑप्शन आहेत ते काय आपण कटच करू. म्हणजे राहिला काय? 4% किंवा 0 नफा. 4% तोटा किंवा नफावाला आपल्याला काय करायचं? कॅन्सल करायचे. तोटावालेच असतात. जेवढा पर्सेंटेज नफा तेवढाच जर तोटा होत असेल तर अशा वेळेस नेहमी तोटाच होत असतो. म्हणून किती टक्केने किती टक्के? 20. तर 20चा वर्ग किती आहे? 400. म्हणून छेदात किती? 100 घेतले तर 2 2 0 गेले तर किती? 4% काय आहे? तोटा झालेला आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? 4% असणार आहे. जेवढा वाढलाय किंवा जेवढा वाढला जेवढा कमी झाला त्याचा वर्ग करा आणि छेदात किती? 100 घ्या. म्हणजेच आपल्याला डायरेक्ट तोटा भेटेल किती? 4% तोटा झाला. प्रश्न तिसरा काय दिलेला? 10, 12, 16 आणि 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? जर आपण ऑप्शन वाईजच जाऊ. पण काय? जर आपण 1447 घेतले त्याच्यातून 7 मायनस करू तर किती राहतात? 1440 राहतात. तर ह्याला प्रत्येक संख्येने भागून बघायचे. 10ने जातोय. 10 आहे म्हणजेच पूर्ण भाग जाईल. 12 1440 12ने भाग देऊन बघा. 12 एके 12 12 एके 12 उरतात किती? 2
12 दुणे 24 आणि 12 शून्य 0 म्हणजेच 12 सुद्धा जातोय. 16 पण जातोय. 140 छेदात 16 16 16 नव्हे 144 म्हणजेच किती 90. तर 16 भाग दिल्यावर 90 येतोय. तर अजून 18 सुद्धा भाग द्यायचा आहे. म्हणजेच 1440 ला आपण 18 पण भाग दिल्यावर किती 18 8 144 0 म्हणजेच किती 80. आणि हा जोर आपण जी बाकी किती 7 ती मायनस केलेली ती प्लस करू. म्हणजेच प्रत्येक वेळेस जेव्हा आपण प्रश्न काय भागले असता लहानात लहान संख्या, चौथा ऑप्शन दिलेलं नाही. लहानात लहान संख्या तर कोण आहे 1447 ला जेव्हा आपण 10 भागू तेव्हा बाकी 7 उरणार आहे. 12 भागू तेव्हा पण बाकी 7 उरणार आहे. इथे आपण बाकी मायनस करून जो घेतलाय त्याला पूर्ण भाग जातोय का ते पहिले तपासून बघितलं. जर पूर्ण भाग जात असेल कोणी 10 12 16 18 तर त्या संख्येला प्रत्येक संख्येने भागल्यावर बाकी किती 7 उरणार आहे. म्हणून आपलं कोणतं पहिलं उत्तर बरोबर आहे. चौथा का आहे प्रश्न चौथा. खालील त्रिकोण XYZ मध्ये XY किती दिलेला आहे 25, XZ किती दिलंय XZ किती दिलंय 26 आणि ZY किती दिलंय तर 17. आणि रेख XT ही काय आहे त्याची मध्ये का आहे तर त्रिकोण XYT. हा XY इथे टी आहे. XYT चे क्षेत्रफळ किती. म्हणजे पहिले तर आपण काय करावं लागेल पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे 1/2 पाया गुणिले उंची. परंतु इथे उंची दिलेली नाही पाया दिलेली नाही म्हणून आपण काढू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं हिरोचं सूत्र वापरून क्षेत्रफळ काढावं लागेल. हिरोचे सूत्र काय आहे हिरोचे सूत्र तर वर्गमुळात S कंसात S वजा A पहिली बाजू, त्याच्यानंतर S वजा B आणि तिसरी S वजा C. पण त्याच्या अगोदर S काढण्यासाठी काय असतो तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच 25 अधिक 26 अधिक 17 भागिले किती 2. तर आपल्याला S भेटेल. S किती भेटणार आहे तर 68 भेटणार आहे. त्याला 2 ने भागायचे म्हणजे S बरोबर किती भेटणार आहे 3 आणि 4 म्हणजेच किती 34. S किती भेटला आपल्याला 34. म्हणून या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून S किती 34 वजा A किती 25, B किती हा A मानू B मानू आणि C मानू. S वजा 17 आणि S वजा 26 सोडवू आपण किती येतंय 34 मधून 25 गेले किती राहतात 14 5 गेले 9 राहतात. म्हणजेच इथे आपण गुणिलेच करून टाकू किती 9 गुणिले S इथे किती 34 पाहिजे 34 मधून 17 गेले 17 राहतात गुणिले इथे पण 34 पाहिजे होता 34 मधून 26 गेले किती 8 राहतात. तर आपण ह्याचं वर्गमूळ काढायचं पण एवढे सर्वांचा गुणाकार करण्यापेक्षा 9चं वर्गमूळ निघतंय. तसंच 17 गुणिले जर आपण 2 केलं तर किती होतात 34 होतात. गुणिले 9 करू गुणिले 17 करू गुणिले 4 गुणिले 2 केले तर 8च होतात. म्हणून जर आपण सोडवलं हा 17 आहे हा 17 आहे म्हणजे 17चं वर्गमूळ बाहेर पडणार. 2 वेळा 17 आहे म्हणून 17 बाहेर पडणार. इथे 2 आहे इथे पण 2 आहे म्हणजेच गुणिले 2 करू 4चं वर्गमूळ 2 होतंय आणि 9चं वर्गमूळ 3 होतंय. पण आपल्याला काय हे पूर्ण कोणाचं भेटणार आहे या X Y आणि Zचं क्षेत्रफळ भेटणार आहे. पण आपल्याला विचारलंय छोट्याचं म्हणून भागिले 2 त्रिकोण तयार होतात. म्हणून 17 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आपण 3 करू. छेदात किती 2 2 2 गेला आणि किती 17 गुणिले 6 तर 17 किती होतात 102 होतात. तर किती येतोय 102 येते. तर कोणतं ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आपल्या बरोबर आहे. प्रश्न 5वा काय दिले 325चा 8वा घात अधिक 1251चा 8वा घात आणि अधिक 630चा 8वा घात बरोबर A. तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे तर एकक स्थानचा अंक विचारलेला आहे. तर कोणती पण संख्या घ्या आणि शेवटी 5 असेल त्याचा वर्ग करा घन करा
जो पण केला तो त्याच्या एकक स्थानी किती येतोय 5च येतोय. किती आपण घात करा 5 एकक स्थानी 5 संख्या असलेल्या कोणत्या पण संख्येचा कितवाही घात केला तरी पण त्याच्या एकक स्थानी 5च येणार आहे. तसाच एकाच्या पण एकक स्थानी एकच येणार आहे आणि शून्याच्या एकक स्थानी किती येणार आहे 0च येणार आहे. म्हणून सर्वांची बेरीज केली तर किती येते 6 येते. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे तिसरं, म्हणजेच एकक स्थानी कोणता अंक येईल 6 अंक हा येईल. प्रश्न 6वा काय दोन भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे. त्यांच्या वयातील फरक 2 वर्षे आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? तर बघा इथं काय करावं लागेल आपल्याला दोन भावांची वय म्हणजेच लहान भावाचं वय आपण किंवा पहिले मोठ्या भावाचं मानू. मोठा भाऊ आणि लहान भाऊ बेरीज किती दिली 40 तर आपण 20-20 मानू शकतो का कारण की दोघांची बेरीज 40 होते. पण इथे काय सांगले त्यांच्या वयांचा फरक कितीचा आहे 2चा आहे. जर आपण असं केलं काय केलं 22 आणि इथे 18 केलं तर बेरीज तर 40 होते. परंतु जर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचं आपण वय वजा केलं 5 वजा केले तर किती राहतात 12 मधून 5 गेले किती राहतात 7 17 ऑप्शन मध्ये आहे का नाही. म्हणून आपण 22 मोठ्या भावाचं वय 22 घेऊ शकत नाही. तर आपण पुढचं घेऊ 21 सॉरी इथे 4 वर्षाचा फरक दिसतोय आपल्याला किती 20 वर्षाचाच 2 वर्षाचाच फरक पाहिजे. म्हणून आपण काय घेऊ शकतो 22 आणि 20 घेऊ शकतो पण नाही होणार कारण की इथे जर आपण 21 मोठ्या भावाचं 21 आणि लहान भावाचं 19 तेव्हाच आपल्याला 2चा फरक भेटतोय. म्हणून तेव्हा ह्यांची बेरीज किती होते 40 होते. म्हणून 21 मधून जेव्हा आपण 5 मायनस करू म्हणजे 5 वर्षा अगोदर मोठा भाऊ हा आहे छोटा भाऊ हा आहे 2 वर्षाचा फरक आहे. म्हणून किती येणार आहे 11 मधून 5 गेले किती राहतात 6 आणि किती 16 म्हणजेच 16 वर्ष मोठ्या भावाचं 5 वर्षा अगोदर मोठ्या भावाचं वय किती आहे 16 वर्ष. तर कोणतं ऑप्शन पहिलं ऑप्शन हे उत्तर आपलं बरोबर. प्रश्न 7वा काय दिलेला आहे खालील आकृत्यांमध्ये कोण पी इथे चुकीचं दिलेलं आहे काय इथे वजा पाहिजे म्हणजे 5x वजा 19 कंसाचा अंश आणि क्यूत किती दिला आहे 3x अधिक 45 कंसाचा अंश आणि r बरोबर किती 3x अंश दिलेला आहे. तर आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. म्हणून आपण काय करणार आहे 5x वजा 19 अधिक 3x अधिक 45 अधिक 3x बरोबर किती 180. तर पहिला आपण x ची किंमत काढून घेऊ. हा 5x हा 3x आणि हा 3x किती होतात सर्वांची बेरीज केली तर 5 आणि 3 आणि 3 किती होतात 11x आणि या 45 मधून 19 गेले तर किती अधिक मध्ये राहणार आहे 15 मधून 9 गेला किती राहतो 6 इथे एक इथे दिला म्हणजेच किती 3 राहील आणि 3 मधून 1 गेला किती राहतो 2 म्हणून किती येणार आहे 180 अंश. तर 11x बरोबर 180 अंश वजा 26 तर 11x बरोबर 180 मधून 26 गेले तर किती राहतात 154 राहतात आणि x बरोबर किती येणार आहे 154 छेदात 11 11 के 11 उरतात 4 आणि 11 चौक 44 म्हणजे x बरोबर किती भेटणार आहे आपल्याला 14 भेटणार आहे. पण आपल्याला विचारलेलं कोणतं PRS म्हणजे PRS म्हणजेच कोणत्या कोणाचं माप आपल्याला या कोणाचं माप विचारलेलं आहे. तर आपल्याला हा कोण भेटला किती भेटला आपल्याला 3x अजून भेटला नाही. तर या कोणाचं माप किती दिलंय 3x दिलंय म्हणजेच 3 गुणिले x ची किंमत किती आहे 14 म्हणजेच किती 14 त्रिक 42 होतात. म्हणजेच हा कोण कितीचा भेटला आपल्याला 42 अंशाचा भेटला. आपल्याला हे पण माहित आहे रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. म्हणून हा जर आपण या कोणाचं माप काढायचं आहे तर आपण 42 अधिक काय मानू b मानू. तर b बरोबर किती असतो 180 अंश असतो. म्हणून b इथेच 180 वजा जर 42 केले तर b बरोबर किती येतोय 138 म्हणजे 10तून 2 गेले 8 राहतात इथे किती
7 राहणार, 7तून 4 गेले 3 राहतात आणि हा 1 म्हणजेच किती बी कोण किती भेटला आपल्याला 180 अंश म्हणजेच PRS हा कोण आपल्याला किती भेटला 138 अंश. तर कोणतं ऑप्शन आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा काय दिलेला आहे? जर 1/3 वजा 1/2 अधिक 1/6 बरोबर A/3 वजा B/2 अधिक C/6. तर आपल्याला काय करायचं आहे? A, B, Cच्या किमती विचारलेल्या आहेत. तर आपण हे असं घेऊ शकतो. कसं? तर A/3 आहे बरोबर 1/3 आपण घेऊ शकतो. तसंच B/2 आहे, त्याच्यासमोर हा वजा आहे म्हणजेच आपण 1/2 घेऊ शकतो आणि काय आहे C/6 बरोबर 1/6 आपण घेऊ शकू. तर A आपल्याला काढायचं म्हणून A इथेच येईल 1 हा वर्गमुळात 3 आहेच, हा गुणिले तिकडे जाताना भागिले म्हणजे छेदाचंच जाईल. तर A बरोबर किती भेटणार आहे? 1/3 भेटणार आहे, कारण की वर्गमुळात 3 दोघांचा गुणाकार केला तर 9 होतं आणि 9चं वर्गमूळ किती भेटतंय? 3 भेटतंय. तसंच इथे B बरोबर 1/2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे B बरोबर किती भेटणार आहे आपल्याला? 1/2 भेटणार आहे आणि C बरोबर 1/6 गुणिले वर्गमुळात 6 म्हणजे C बरोबर किती भेटणार आहे आपल्याला? 1/6 भेटणार आहे. आपल्याला A ची किंमत भेटली, B ची किंमत भेटली आणि C ची किंमत भेटली. तर आपल्याला A अधिक B अधिक C विचारलेलं आहे. तर A अधिक B अधिक C बरोबर किती येणार आहे? 1/3 अधिक 1/2 अधिक 1/6. तर आपल्याला छेद समान करायचे आहेत म्हणून 1 गुणिले 2 करू तर 3 गुणिले 2 होतील अधिक 1/2 गुणिले 2ला 3 ने गुणू तर अवसाला पण 3 ने गुणू अधिक 1/6 येणार आहे. किती? 2 अधिक 3 अधिक 1 छेदात किती येणार आहे? 6 आणि बेरीज केली तर 6/6 आणि 6 एके 6. तर उत्तर काय भेटणार आहे? 1. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? दुसरं उत्तर बरोबर आहे. किती येणार आहे? 1 येणार आहे. प्रश्न 9वा काय आहे? प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालांमार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत 25 लाख रुपये ठरली आणि व्यवहारात तिला शेकडा 2 दलाली द्यावी लागली. तर तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली? तर तिने किती रुपयाला विकला? 25 लाखाला. तर 25 लाखाचे आपण 25 लाख किती झाले? 2,500, 25,000, 2,50,000 आणि 25 लाख. हावर किती? 2% काय दिली? दलाली. म्हणजेच 25 लाखाचे पहिले तर आपण 2% काढून घेऊ. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 25 दोन्ही किती होतात? 50 आणि हे 3 शून्य म्हणजेच किती? 50,000 रुपये तिला काय द्यावा लागले? 2% दलाली द्यावी लागली. तर तिने फ्लॅट कितीला विकला? 25 लाखाला. किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 2,50,000 आणि 25 लाख. त्याच्यातून किती मायनस करणार आपण? 50,000 मायनस करणार. तर किती राहणार? 24 लाख 50,000 रुपये तिला भेटतील. तर कोणतं उत्तर आपलं बरोबर आहे? तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजेच तिला दलाली देऊन 2% दलाली देऊन तिला किती भेटणार आहे? 25 लाखाचा फ्लॅट विकून तिला 24,50,000 रुपये भेटणार आहेत. हवा काय आहे? या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानाचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस पुस्तक वाचताना रोज पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो. तर त्याला पूर्ण पुस्तक हे इथे बी पाहिजे. इथे काय पाहिजे? बी पाहिजे. सॉरी. तर 30 दिवस पुस्तक वाचताना रोज पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो. तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. कोणाला? बीला. ते कुठेतरी बी पाहिजे होता. जर सी हा व्यक्ती पेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल तर त्याला पुस्तक पूर्ण वाचायला किती दिवस लागतील? तर कोणाचं विचारलेलं आहे? सी किती दिवस लागतील? तर हे किती? रोज आपण एक्स पानं वाचतोय असं गृहीत धरू. किती? एक्स पानं. आणि बी काय करतो? 5 पानं जास्त वाचतोय आणि
सी हा काय आहे, या बी पेक्षा 5 पानं कमी वाचतो. तर आपल्याला काय करावं लागेल, पुस्तक एकच आहे म्हणून एक्स गुणिले 30 दिवस लागतात कोणाला, एला. तर तेवढेच कोणाला लागतात, 20 दिवस लागतात बीला, म्हणजेच एक्स अधिक 5. तर आपण एक्सची किंमत काढू. किती येणार आहे, किती येणार आहे, 30 एक्स होणार आहे. 20 एक्स अधिक 100 आणि एक्स इकडे गेला म्हणजे 30 एक्स वजा 20 एक्स बरोबर 100 आणि किती राहणार आहे, 10 एक्स राहणार आहे. तर किती, 100 आणि एक्स बरोबर किती येणार आहे, 100/10 म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे, 10. म्हणजे एक्सची किंमत किती भेटली आपल्याला, 10. तर 10 पानं रोज वाचतोय तर किती दिवस, 30 दिवस. तर किती पानं होतात, 300 पानं होतात. तसंच जर इथे आपण ठेवलं किती, एक्स किती 10 अधिक 5 किती पानं वाचतो तो, सॉरी 15 पानं रोज वाचतो. किती दिवस लागले त्याला पुस्तक वाचायला, 20 दिवस. म्हणून किती, 15 आणि 15 दुने 30 म्हणजे 300 पानं आहेत. तर 300 पानं वाचायला कोणाला, या सीला या बी पेक्षा 5 पानं कमी वाचतं. म्हणजे किती पानं वाचतं, 5च पानं वाचतं. म्हणून 5 एके 5, 5 दुने सॉरी 5 सक 30 आणि 5 शून्य 0 म्हणजेच किती, 60. म्हणजेच या सीला ते पुस्तक 300 पानांचं पुस्तक वाचायला किती दिवस लागतील, तर 60 दिवस लागतील. म्हणजेच कोणता, तिसरा ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 11वा, काय आहे, समभुज चौकोनाचे प्रत्येक बाजू 61 सेमी आहे, त्याचा एक कर्ण 22 सेमी लांबीचा आहे, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती होतोय. काय आहे, प्रश्न 12वा, तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी असून तिची उंची 8 सेमी आहे, तर ते वितळून 14 मिलीमीटर व्यास व 1 मिलीमीटर जाडी असलेले किती चकत्या तयार करता येतील. तर बघा, पहिलं तर काय दिलेलं आहे सेमीमध्ये, बाकी काय दिलेलं आहे ते मिलीमीटरमध्ये. जाडी 1 मिमी आणि 14 मिमी. तर आपण पहिले सुरुवातीला काय करू, 2.1 काय आहे, सेमी आहे. तर त्याच्या मिलीमीटर करण्यासाठी या 1 मिलीमीटर सॉरी 1 सेमी म्हणजेच किती मिलीमीटर, तर 10 असतात. म्हणून किती होणार आहे, 21 मिलीमीटर. 1 सेमी म्हणजेच किती, 21 मिलीमीटर. तसंच 8 सेमी म्हणजेच किती होणार आहे, 8 सेमी बरोबर किती होणार आहे, तर 8 गुणिले 10 केले तर किती, 80 मिलीमीटर येणार आहे. तसंच व्यास दिलाय, काय दिलाय, व्यास. व्यास किती दिलाय, 14. म्हणजेच व्यास किती दिलाय, 14 मिलीमीटर. 14 दिलाय. तर त्याचे आपल्याला त्रिज्या पाहिजे. म्हणून त्रिज्या काय असते, त्याची निम्मे असते. म्हणजेच काय येणार आहे, आर बरोबर किती भेटणार आहे, आर बरोबर 14/2 म्हणजेच किती, 7 काय भेटणार आहे आपल्याला, आर भेटणार आहे. तर वृत्तचितीचे सूत्र काय आहे, वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे, पाय आर वर्ग आणि एच आणि छेदात काय भेटणार आहे, सॉरी कॅपिटल एच घेऊ आणि छेदात पाय स्मॉल आरचा वर्ग आणि स्मॉल एच. कारण की वृत्तचितीच तयार करणार आहोत आपण कापले. जर एखादं उदाहरणच्या आकृतीचं किंवा आपण काय घेऊ शकतो, पेप्सी जर आपल्याला पेप्सीचं कापायचे असेल, समान भाग करायचे, ते काय वृत्तचितीचीच आकृती असते. तर ती आपल्याला कापायची असेल तर मोठ्या जी आहे त्याचा आपण पाय आर वर्ग आणि एच घेतला आणि छोट्या चकत्या करण्यासाठी त्याचा काय केला आपण, पाय आर वर्ग एच. तर इथे काय होणार आहे, पाय पाय कट होणार आहे, राहणार काय आहे, आर वर्ग आणि एच. आर वर्ग किती असणार आहे, आर आर म्हणजे त्रिज्या, मोठी त्रिज्या किती आहे आपण काढलेली आहे, किती, 21 म्हणून 21 गुणिले 21 आणि एच किती आहे, उंची त्याची 8 म्हणजेच किती, 80 मिलीमीटर. इथे छोट्या याच्यासाठी किती, त्रिज्या किती आहे, 7 गुणिले किती येणार आहे, 7 आणि उंची किती त्याची आहे, 1. उंची दिलेलं आहे किती, 1 मिमी जाडी म्हणजेच उंची. तर किती भाग देऊ आपण, 7 एके 7, 7 त्रिक 21, 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 3 त्रिक 9. 9 गुणिले 80 होणार आहे आणि 9 8 72, 720
तर एकूण चकत्या किती तयार होणार आहेत? 720. म्हणजेच कोणतं? चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. काय आहे? खालील आकृतीमध्ये कंस RUS ची त्रिज्या 7 सेमी आहे. कोण P 70 अंश आहे, कोण T 90 अंश आहे, कोण QST 80 आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आणि पाय बरोबर 22/7 घ्यायचा. तर हा बघा असा दिलेला आहे. हे काय आहे? एक वर्तुळ पाकळी आहे असं आपण गृहीत धरू. तर या वर्तुळ पाकळीचं काय करायचं आहे? आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हा बघा इथून हा एक काय होतो? चौकोन तयार होतो. तर आपल्याला दिलेला आहे चौकोनाच्या चारही बाजूंची मापांची बेरीज किती असते? तर 360 असते. हा 70 दिले आहे. म्हणजे आपण या फक्त याचा एवढ्याचाच विचार करू. पहिले आपण हा किती अंशाचा कोन आहे तो काढून घेऊ. हा किती अंशाचा कोन आहे ते काढून घेऊ. तर चौकोनाच्या चारी बाजूंची बेरीज किती असते? 360 असते बरोबर. 70 अधिक हा काटकोन म्हणजेच 90 अधिक 80 आणि आपण x मानू. तर किती? 360 किती होतात? 7 8 15 15 आणि 9 किती होतात? 250 अधिक x म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? 360 वजा 250 आणि x बरोबर किती भेटणार आहे? तर 0 6तून 1 5 गेला किती? 1 15 आणि एक आहे 10 17 17 आणि 17 आणि 7 3 40. बेरीज किती होते आपले इथे? 240 होते. 240 वजा करू आपण. 240 वजा केले तर किती? 0तून 0 गेला 0, 6तून 4 गेले 2 आणि 1 म्हणजेच किती? x बरोबर किती आला आपला? x बरोबर किती? 120. तर हा किती असणार आहे? हा किती असणार आहे? 120. तर हा काय सरळ रेषा पाहिजे होती. म्हणजे हा रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून हा किती अंशाचा असणार आहे? तर रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 120 असते. म्हणून 180 मधून जर आपण 120 मायनस केलं तर किती राहणार आहे? 60. म्हणजे ही जी वर्तुळ पाकळी तयार होईल याचा आपण जर एक असा पूर्ण वर्तुळ काढला तर ही काय आहे? एक वर्तुळ पाकळी आहे. तिचा किती? हा 60 अंश आहे. तर हा पण किती असणार आहे? त्याच्या 60 अंशच असतो. तर या पूर्ण वर्तुळ पाकळीचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर 360 हा किती भागाचं काढायचं आहे? 60 अंशाच्या भागाचं काढायचं. किती आहे? वर्तुळाला किती अंश असतो? तर 360 असतो. म्हणून 0 गेला 0 गेला किती? 1/6 येणार. तर ह्याचं आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. तर वर्तुळाचं पूर्ण क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आरचा वर्ग पाय किती घेतलाय? 22/7 गुणिले r किती दिलेला आहे? त्रिज्या ही किती दिलेली आहे? 7 म्हणजे 7 गुणिले 7 येणार. 7 गेला किती येतो? 22 7 7 दुणे 14 एक गेला हातचा 7 दुणे 14 आणि 15 म्हणजेच 154. तर या पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं? 154. तर 154 पैकी आपल्याला फक्त एका भागाचं 6व्या भागाचा आपल्याला पाहिजे. म्हणून 154 भागिले आपण काय करणार आहोत? 6. तर किती? 6 दुणे 12 3 उरतात किती? 34 होतात. म्हणून 6 पंचे 30 आणि किती? 4 उरतात म्हणून 25.4/6 येणार. आणि जर त्याला आपण भाग दिला तर दुने आणि त्रिक म्हणजेच 2/3 म्हणजे 25.2/3 या कोणाचे? या वर्तुळ पाकळीचं काय असेल? क्षेत्रफळ असेल. तर कोणतं ऑप्शन? दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 14वा काय? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर मूळ संख्या इथे बघा 841 कोणाचा वर्ग आहे? तर दुसरा ऑप्शन कोणाचा वर्ग आहे? 29चा. आणि 29 हीच काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजेच या वर्गमुळात 841चा आपल्याला वर्गमूळ काढायचं किती येतोय? 29. आणि 29 हीच काय आहे? मूळ संख्या. बाकी सर्व काय आहे? इतर समसंख्या. 2 आला म्हणजे सम. इथे 7. सर्व कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जाणारच आहे. आणि राहिला कोण? फक्त हा 841चं वर्गमूळ घेतल्यावर किती येतो? 29. म्हणजेच मूळ संख्या कोण आहे? तर वर्गमुळात
41 म्हणजेच 29 ही काय आहे मूळ संख्या आहे. प्रश्न 15वा काय 1 ते 91 या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? बघा 1 ते 91 म्हणजेच मधली संख्या असते. 1 अधिक सरासरी विचारले, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 1 अधिक 91 भागिले आपण काय करू 2. दोनच संख्या घेतली म्हणून किती 92 छेद किती येणार आहे 2 आणि 2 चोक 8 बेसक 12 किती 46 म्हणजेच कोणतं ऑप्शन तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 16वा काय आहे ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता गुंतवले. बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरिता गुंतवले. त्याचे बीला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने? कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे हे आपल्याला विचारलेलं, ते पण कसं पर्सेंटेजमध्ये डायरेक्ट विचारलेलं आहे. म्हणून बघा काय दिलेलं आहे एने किती 3,00,000 3,20,000 रुपये बँकेत 10% व्याजाने. तर आपण ते 3 वर्षाचं काढू. तर पहिलं वर्ष किती टक्के 10% भेटले. तसंच दुसरं वर्ष 2 वर्षासाठी आहे ना 2 वर्षासाठी आहे म्हणून दुसऱ्या वर्षासाठी 10% आणि या दुसऱ्या वर्षी या 10%चे 10% म्हणजेच किती 1%. जर सर्वांची आपण बेरीज केली तर किती टक्के भेटला प्रॉफिट 21% भेटला. तसंच आपल्याला कोणाचं बीने किती 2,40,000 रुपये गुंतवले आणि किती भेटले त्याला 3,04,800 रुपये भेटले. तर आपण किती नफा भेटला ते पहिले काढू. 2,40,000 रुपये त्याने गुंतवलेले. तर किती 0,0,8 4 10तून 4 गेले 6 आणि 64,800 रुपये त्याला काय भेटला नफा भेटला. 64,800 रुपये किती टक्के नफा होतो ते काढू आपण. किती 2,40,000वर किती 64,800 रुपये त्याला नफा भेटला. गुणिले काय करू 100 करू. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. तर भाग देऊ आपण. किती 8 त्रिक 24 8 8 64 आणि 8 1 8 3 1 3 3 दुने 6 आणि किती उरतात 2 उरतात 3 7 21 म्हणजेच किती 27% कोणाला भेटला तर बीला किती 27% नफा भेटला आणि एला किती भेटला 21%. तर कोणाची जास्त फायदेशीर आहे तर बीची जास्त फायदेशीर आहे. बीची जास्ती फायदेशीर आणि किती टक्केने तर 27मधून 21 गेले तर किती राहतात 6% म्हणजे बीला 6% नफा जास्त भेटला. म्हणजेच कोणतं ऑप्शन बी ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. म्हणजेच बीला 6% जास्त नफा भेटला. काय आहे जर ए वजा 1/ए बरोबर 1.5 आणि ए वर्ग अधिक 1 एचा वर्ग बरोबर 4.25 तर एचा घन वजा 1/एचा घन बरोबर किती हे आपल्याला काढायचे आहे. तर हे सोडवण्यासाठी आपल्याला काय एचा घन वजा बीचा घन हे ह्याचं एक्सपांड जसं की एचा वर्ग वजा बीचा वर्ग आहे त्याच पद्धतीने एचा घन वजा बीचा घन हे एक सूत्र आहे त्याचे एक्सपांड केलं तर काय होतं ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक ए आणि बी. तर त्याच पद्धतीने आपण हे काय करू एक्सपांड करू. म्हणजेच एचा घन वजा 1/एचा घन जर आपण केलं तर हा म्हणजेच आपला काय होईल ए होईल हा तुमचा बी होईल. तर ह्याच्यानुसार आपण एक्सपांड करू. तर एचा घन फक्त ए वजा 1/ए दुसऱ्या कंसात एचा वर्ग अधिक बी म्हणजेच 1/एचा वर्ग 1चा वर्ग केला तरी एकच येणार आहे म्हणून 1/एचा वर्ग अधिक ए गुणिले बी म्हणजेच 1/.
ए येणार आहे. तर सोडवलं तर काय येणार आहे, ए वजा 1/a आणि एचा वर्ग अधिक 1/a आणि हा ए गेला हा गेला अधिक किती राहणार आहे, 1. तर बघा इथं किंमत दिलेली आहे ए वजा 1/a म्हणजेच ए वजा 1/a ची किंमत किती येते, 1/5 आणि ए वर्ग अधिक 1/a वर्ग म्हणजेच ह्याची किंमत किती दिलेली आहे, दुसऱ्या कंसात किती दिलं आहे, 4.25 अधिक 1. तर किती होणार आहे, 1.5 गुणिले 1 इथे प्लस केला तर 5.25. तर गुणाकार केला तर 15×5 75, 7 गेले हातचे, 15 दुणे 30 आणि 37 हातचे किती गेले 3 आणि 15×5 75 आणि 78. किती नंतर दशांश चिन्ह 1 2 3 1 2 3 म्हणजेच किती 7.875 7.8 आणि 5. कोणतं ऑप्शन आहे, दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 18 का आहे, खालीलपैकी कोणत्या चौकोनांचे कर्ण एकरूप असतात. तर समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजेच समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि या प्रकारचे असतात. जर आपण ह्याचे कर्ण काढले तर हे कधी पण एकरूप नसतात, एक लहान असेल तर एक मोठा असेल. त्याच पद्धतीने आयत जर आपण काढला तर आयताचे कर्ण काय असतात, एकमेकांना एकरूप असतात, म्हणजे दोघांचंही माप सारखंच असतं. त्याच्यानंतर काय दिलंय, शी म्हणजेच समभुज म्हणजे या प्रकारची आकृती, चारही बाजू सारख्याच. इथे पण कर्ण काय असतात, समान नसतात. आणि शेवटचा काय आहे, चौरस म्हणजेच काटकोन असतात आणि त्याचे कर्ण काय असतात, एकरूप असतात. म्हणजेच कोणतं, बी आणि डी काय पाहिजे, बरोबर पाहिजे. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे आपलं, बी आणि डी. तर चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. समांतरभुज चौकोन हे कर्ण एकरूप नसतात, तसंच समभुज चौकोनाचे पण काय कर्ण एकरूप नसतात. एकरूप असतात ते कोणाचे, आयत आणि चौरसाचे. प्रश्न 109 ते 111 करिता पुढील स्तंभालेखावरून उत्तरे द्या. तर इयत्ता त्याच्यातला 19वा प्रश्न काय दिलेला आहे, इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने कमी आहेत. पहिले तर आपण काय करू, मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत ते काढून घेऊ. मुलं हे बघा रिकामा दिसतोय ते मुलं, म्हणजेच इथे किती असतील 55, इथे किती आहेत 70 आणि इथे किती आहेत 75. म्हणजेच 55 अधिक मुले आपण लिहून घेऊ. मुले किती आहेत, 55 अधिक 70 अधिक 75 बेरीज केली तर किती होते 200. आणि मुली किती आहेत, मुले इथे किती आहेत 50 अधिक 55 अधिक ते पण किती असणार आहेत 55च. तर 55 किती येतात 60 आणि 70 आणि हे मुली किती असतात 8वीला किती असतील 60 असतील. म्हणून सर्वांची बेरीज जर आपण केली तर किती 50 आणि 60 110 आणि 165 असणार आहेत. 165 मुले आहेत. तर विचारलेले काय, इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने जास्त आहे. तर मुलं शेकडा किती कमी आहेत असा प्रश्न आहे. मुली किती आहेत तर किती 200 मधून 165 गेले तर किती राहतात 35 राहतात. तर एकूण मुलं किती आहेत, मुलांपेक्षा कितीने कमी आहेत. तर 200 मुलं आहेत, 200 मुलांपेक्षा 35ने कमी आहे, गुणिले काय करू आपण 100. तर हे 0 गेले, हे 2 शून्य गेले तर किती 17.5 म्हणजेच किती 1/2 म्हणजे 17.1/2 किंवा 17.5% इतका काय असणार आहे, मुली शेकडा कितीने मुली कमी आहेत तर 17.5% मुली कमी आहेत. प्रश्न 20वा म्हणजेच 120वा वरील आलेखाचा कोणता प्रकार आहे ते दिसत असेल तुम्हाला, ह्याला काय सांगतात, जोडस्तंभालेख सांगतात. म्हणून कोणतं तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. हा काय आहे, जोडस्तंभालेख आहे.
म्हणून तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 21वा. कोणत्या इयत्तेत मुलांच्या तुलनेत मुलींची शेकडा प्रमाण सर्वात कमी आहे? तर प्रत्येक इयत्तेची काढावं लागेल आपल्याला. तर मुली कमी आहेत मुलांपेक्षा, म्हणून 6वीला इथं आपण घेऊ 6वी. मुली किती आहेत? मुलं आहेत 55 आणि मुली किती आहेत 50. गुणिले किती करायचे? टक्के, म्हणजे टक्केवारीमध्ये विचारले, म्हणून 5 एके 5, 5 एके 5, 5 दुणे 10, 5 शून्य 0. जातोय का भाग? आता नाही जात. किती येणार आहे? 100 येणार आहे. 20 100 आणि हा 0 म्हणजे 100 भागिले 11. जर आपण भाग दिला तर 11 9 99, किती 90 येणार आहे आणि सॉरी 99 येणार आहे, 1 उरणार आहे, 10 होणार आहे, सॉरी 11 0 0 आणि 9 आणि 0 म्हणजेच किती 90% आणि 90.90% इतकी येणार आहे. 7वी. 7वीला किती आहे? 7वीला मुलं किती आहेत? तर 70 आहेत आणि मुली किती आहेत? 55 आहे. गुणिले किती करणार आहेत? 100. हा 0 गेला, हा 0 गेला. आता जर गुणाकार केला तर 500 किती येणार आहे? 50 भागिले 7. 7 एके 7, 7 साती 49. 7 साती किती? 49. उरणार किती आहेत? 6 उरणार आहेत. 60 होतील. 7 8 56. 7 8 56. उरणार किती आहेत? 4. तर आपण 78 आणि 4 उरणार आहे 40 होतील. 7 5 35 म्हणजे 78.5 जे असेल ते. आणि 8वीला किती आहेत? तर 8वीला मुलं किती आहेत? 75 आणि मुली किती आहेत? 60. गुणिले किती करू आपण? 100. हा किती? 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 शून्य 0 आणि 20 चोक किती होतात? 80. तर सर्वात कमी कोणत्या इयत्तेचे आहे? तर इथे 90% आहे, इथे 78% आणि इथे किती 80% आहे. म्हणून कोणत्या? 7वीत. म्हणजे सर्वात कमी कोणत्या मुलींची संख्या कमी आहे? तर 7वीत सर्वात कमी आहे. म्हणजेच कोणतं? दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 22वा. काय आहे? 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळात 2x अधिक 4 बरोबर a x अधिक b cx अधिक d. तर a अधिक c अधिक bd बरोबर किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला दिलेलं काय आहे? 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळात 2 आणि x अधिक 4. तर ह्याचे आपल्याला अवयव पडायचे आहेत. वर्ग समीकरण आहे. तर किती? 5 गुणिले 4 केले तर किती होतात? 20. 20चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज वजाबाकी किती होईल? 11 वर्गमुळात 2. तर ते अवयव काय असतील? 10 गुणिले 2 केले तर 20 होतात. तर ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर ते कसे येणार आहेत? 10 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात जर 2 केले तर काय? वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 येतात आणि त्याच्या वर्गमूळ 2च येते आणि 10 दुणे 20 होतात. म्हणजेच आपले जे अवयव भेटलेत ते काय येणार आहेत? आणि ह्यांची बेरीज किती होणार आहे? हा 10 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 तर किती होतात? 11 वर्गमुळात 2 होतात. तर ह्याचे आपण सुरुवातीला तर अवयव पडू. किती अवयव पडणार आहेत? 5x चा वर्ग अधिक 10 वर्गमुळात 2x अधिक वर्गमुळात 2x अधिक 4 बरोबर दोघांचे गट करू आणि किती? x कॉमन निघेल. x वर्ग नाही, x कॉमन निघेल. कंसात काय राहील? 5 अधिक 10 वर्गमुळात 2 कॉमन राहील. इथे कॉमन काय निघणार आहेत? चुकवलं आपण. कॉमन काय निघेल? इथे 5 आहे 10 आहे म्हणजेच काय? 5x कॉमन निघेल. कंसात राहील 5 बाहेर घेतला म्हणजे x अधिक 5 दुणे 10 आणि वर्गमुळात 2 आणि x तर बाहेर घेतला म्हणून हे कॉमन राहील. इथे कॉमन काय निघेल? वर्गमुळात 2. कंसात काय? वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 बाहेर घेतला म्हणजेच काय? x राहणार आणि वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 2 आणि या 4ला भागलं तर 2 वर्गमुळात 2 येतो. म्हणून कॉमन काय निघेल? 5x अधिक वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2 वर्गमुळात 2.
तर हेच कोणासारखं आहे बघा, हे कोणासारखं आहे ए एक्स अधिक हा बी आणि हा कोणासारखा आहे सी एक्स अधिक डी. तर ए बरोबर किती असणार आहे 5, बी बरोबर किती असणार आहे वर्गमुळात 2, सॉरी बी बरोबर किती असणार आहे, बी बरोबर किती असणार आहे वर्गमुळात 2, सॉरी बी बरोबर किती असणार आहे, सी बरोबर किती असणार आहे सी म्हणजेच सीच्या सोबत कोण असणार आहे एक्स, एक्स वाला म्हणजेच किती असणार आहे, हा आपल्याला उलट घ्यावं लागेल. इथे काय घेऊ आपण, तर पहिलं आपण एक्स अधिक 2 वर्गमुळात 2 घेऊ आणि 5x अधिक वर्गमुळात 2 घेऊ. म्हणजेच हे कोणासारखं ए एक्स अधिक काय आहे बी आणि इथे काय येणार आहे सी एक्स अधिक डी. म्हणजेच ए बरोबर एक्स याच्यासोबत किती आहे, ए बरोबर किती येणार आहे 1, बी बरोबर किती येणार आहे, बी बरोबर किती येणार आहे तर 2 वर्गमुळात 2 आणि सी बरोबर किती येणार आहे सी म्हणजे हा 5 आणि डी बरोबर किती येणार आहे वर्गमुळात 2. तर आपल्याला विचारलेलं काय आहे ए अधिक सी अधिक बी गुणिले डी. तर ए किती आहे 1, बी किती आहे 2 वर्गमुळात 2 गुणिले सॉरी अधिक बी किती आहे, हे चुकवलं आपण काय ए किती आहे 1 अधिक सी किती आहे 5 अधिक बी किती आहे 2 वर्गमुळात 2 गुणिले डी किती आहे वर्गमुळात 2. तर सोडवलं तर किती 1 अधिक 1 सॉरी हे पहिले करू, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 किती होणार आहे 2च होणार आहे. म्हणजे 1 अधिक 5 अधिक 2 गुणिले 2 आणि पूर्ण सोडवल्यावर किती होणार आहे हे 4 होणार आहेत आणि 1 अधिक 5 अधिक 4 म्हणजेच किती 10. तर कोणतं ऑप्शन आपलं बरोबर आहे, चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 23वा काय आहे, 2 व्यक्ती पी व क्यू ज्यांच्या एकूण पगारात 35,000 रुपये आहे ते अनुक्रमे 75% आणि 80% पगार खर्च करून जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5:3 असेल तर पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त आहे. इथे काय दिलेले दोघांचे पगाराची बेरीज दिलेली आहे पण त्याच्यापैकी पी किती 75% खर्च करतोय आणि क्यू किती 80% खर्च करतोय आणि त्यांच्या बचतीचे गुणोत्तर किती दिले 5:3 दिले. म्हणून आपल्याला विचारलेलं काय पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे पीचा पगार काढावा लागेल आणि क्यूचा पगार सुद्धा काढावा लागेल. तर आपण सरळ सरळ काढू, काय काढू पीचं इन्कम किती आहे टोटल, बेरीज वगैरे दिलेल्या आहे ते आपण तसं करत न बसता आपण काय करू 75% खर्च करतोय म्हणजेच त्याची सेविंग किती असेल, पीची सेविंग 75% खर्च करतोय म्हणजे त्याची सेविंग किती असेल 25%. तसेच क्यूचं इन्कम आणि त्याची सेविंग किती असेल, सेविंग बरोबर किती 80% खर्च करतो म्हणजे त्याची सेविंग किती असणार आहे 20% असणार आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे 25% कोणाचं आहे पीचं सेविंग आहे आणि 20% कोणाचा सेविंग आहे तर क्यूचा आहे. म्हणजेच गुणोत्तर किती दिलं आहे 5:3 म्हणजे 5/3. तर आपण पी छेद क्यू बरोबर हे इथे गुणिले तिकडे जाताना भागिले होतील म्हणजे 5 गुणिले किती होणार आहे 20 आणि 3 गुणिले 25 तर किती येणार आहेत 100 येणार आहेत आणि हे किती होणार आहेत 75 होणार आहे. म्हणजे पी छेद क्यू बरोबर किती येणार आहे भाग दिला तर 25 त्रिक आणि 25 चौक म्हणजेच पी बरोबर किती 4 आणि क्यू बरोबर किती 3 म्हणजे पीचा पगार किती होणार आहे 4 आणि क्यूचा पगार किती होणार आहे 3. म्हणजेच आपण काय करू शकतो 4x अधिक 3x बरोबर किती 35,000 आणि 7x बरोबर किती 7x बरोबर 35,000 आणि x बरोबर किती येणार आहे 5,000.
म्हणजेच आपण जर विचार केला तर हा कोणाचा पगार आहे, पीचा, म्हणजे 4 रुपये पीचा पगार आहे, म्हणजेच किती असणार आहे त्याचा. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त आहे, तर 1नेच जास्त आहे, म्हणजेच 1 एक्स बरोबर किती आहे 5000. इथे फरक कितीचा दिसतोय, 1चा दिसतोय, म्हणजे 1चाच फरक आहे, म्हणून एक्स बरोबर किती आला आपला 5000, म्हणजेच कितीने जास्त आहे 5000 रुपयाने जास्त आहे. प्रश्न 24वा काय आहे, खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेल्या घटक एकरूप आहेत. आकृतीत दिलेल्या माहितीनुसार कोण क्यू आर एस, कोण क्यू आर एस, म्हणजेच इथे काय पाहिजे आर पाहिजे, इथे काय आहे एस आणि इथे काय आहे आर. या आरचं आपल्याला माप विचारलेलं आहे. पी क्यू आर एस, म्हणजेच या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. इथे किती दिलेलं आहे 35, इथे किती दिलेलं आहे 27, आणि ह्या त्रिकोणाचं आपण माप काढू शकतो. म्हणजे हे काय आहे, दोन्ही त्रिकोण सारखेच आहे, मध्ये काय म्हणजेच हा पण त्रिकोण त्याच मापाचा असणार आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे मापांची बेरीज किती असते, 180 असते. वजा त्याच्यातून आपण काय करू, 35 अधिक 27, म्हणजे 180 वजा 35 किती होतात 12, एक गेला हातचा 5 आणि 62. 62 जर आपण मायनस केले तर किती भेटणार आहे आपल्याला, 118 अंश भेटणार आहे. म्हणजेच हा कोण कितीचा भेटणार आहे आपल्याला, हा कोण कितीचा भेटणार आहे 118 अंशाचा भेटणार आहे. तिन्ही मिळून किती होतात 180 होतात. जर हा 35 आहे म्हणजे हा पण 35च, म्हणजे हा पण किती असणार आहे 180चा अंश असणार आहे. आणि हा जर आपण एक वर्तुळ मांडला तर ह्या दोघांचं माप किती आहे 118 अंश 118 अंश. तर आपण काय एक वर्तुळ पकडून आपण 360 मधून 360 वजा 118 अधिक 118 करू शकतो. जर 118 360 मधून जर आपण मायनस केले तर किती होतात 360 वजा 200 किती होतात 36 होतात. आणि वजाबाकी केले तर किती राहते 124, म्हणजेच 10तून 6 गेले 4, इथे किती राहणार आहेत 5, 5तून 3 गेले राहतात 2, आणि किती दिलं म्हणजेच 3तून 2 गेला 1, म्हणजेच किती 124 अंशाचा हा काय आहे कोण आहे. कोणता कोण, हा कोण किती अंशाचा असेल, आर कोण किती अंशाचा असेल, तर 124 अंशाचा असेल. कोणतं ऑप्शन, तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 30वा काय आहे 8.5 सेमी त्रिज्या, म्हणजेच त्रिज्या किती, हा वर्तुळ केंद्र आणि ही 8.5 सेमी त्रिज्या आहे. 8.5 सेमी त्रिज्या वर्तुळाची असणार आहे. 13.6 काय आहे 13.6 सेमीची लांबीची जीवा, ही काय आहे जीवा. तर वर्तुळ केंद्रकापासून इथून ते हे किती अंतर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 13.6 काय आहे जीवेची लांबी आहे, तर त्याच्या आपण अर्धा केलं तर किती येतं आहे 6.8 येतोय. जर आपण ह्याला भागलं तर हा किती येतोय 6.8 आणि 6.8. तर हा काय होतो काटकोन त्रिकोण होतो. काटकोन त्रिकोण आणि हा काय होतोय कर्ण. म्हणून आपण काय करणार आहेत 8.5 कंसाचा वर्ग बरोबर 6.8 कंसाचा वर्ग अधिक काय, ह्याला नाव देऊ तर ए बी आणि सी दिलं तर आपल्याला ए सीचं माप काढायचं आहे. तर 85चा वर्ग किती आहे तर 7225 वर्ग आहे. आणि 68चा वर्ग किती आहे, किती आहे 68चा वर्ग 4624 आहे. अधिक ए सीचा वर्ग करू आपण. सध्या तरी आपण दशांश चिन्ह थोडेसे बाजूला ठेवू, नंतर घेऊ आपण. 7225 वजा 4624 वजा केले तर ए सीचा वर्ग भेटणार आहे. जर वजाबाकी आपण केली तर किती भेटतंय, किती भेटतोय आपल्याला 2601 ए सीचा वर्ग. म्हणजेच हा कोणाचा वर्ग आहे, तर या ऑप्शनमधला कोणत्या तरी संख्येचाच वर्ग असणार आहे. तर कोणाचा वर्ग आहे तो 51चा वर्ग आहे. म्हणून 51 म्हणजेच यथा आपण काय दिले नव्हते दशांश चिन्ह दिलेले नव्हते, तर ते आपण आत्ता दशांश चिन्ह देऊ. म्हणजेच कोणाचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला एसी. एसी हा वर्ग तिकडे जाताना वर्गमूळ होतोय 26.01चं वर्गमूळ किती येणार आहे, तर ए सी बरोबर किती येणार आहे 5.1. तर कोणतं ऑप्शन, दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 26वा काय आहे 2.51 ही पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य आहे. म्हणजेच आपल्याला काय प्रत्येक ऑप्शन सोल्व करावं लागेल. किती 2.1/3 अधिक
2/11 जर आपण सोडवला तर बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक साधा अपूर्णांक करू आपण. 3 दुणे 6 आणि 7 छेद किती होतात? 3 अधिक 2/11. जर आपण ह्यांचा छेद समान केले तर किती होणार आहे? 33 होणार आहे. 11 7 77 होणार आहे, अधिक 3 दुणे 6 म्हणजेच किती? 83/33. आणि जर आपण हे सोडवलं तर किती? 33ने भाग गेला तर 33 दुणे होतात किती होतात? 66. उरणार किती आहे? 83 मधून 66 गेले तर किती राहणार आहे? 13 मधून 6 गेले 7 राहतात आणि एक इथे गेला म्हणजे 7. 7 मधून 6 17 राहणार. 17ला भाग जाणार नाही म्हणून 2.0 घेणार. तर किती? 33/5. 33/5 किती होतात? 165 होतात. म्हणून 5. परत किती उरणार आहे? 5 उरणार आहे. किती होणार आहे? 0. 33 एके 33 वजा केला तर वजाबाकी किती? 17 राहणार आहे. 17 म्हणजे 0. परत 5 1 5 1 येणारच आहे. म्हणून कोणतं ऑप्शन? पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 27 काय आहे? खालील आकृतीवरून कोण ACD चे माप कोण BCD चे पेक्षा कितीने जास्त आहे? तर बघा, इथे हे दिलेलं आहे आणि हे दोघे मिळून किती होतात? 180 होतात. म्हणून जर आपण सोडवलं 5/2 x अधिक 25 अधिक रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून 180 होते. म्हणून 2x वजा किती? 7 बरोबर किती? 180. जर 7 आपण दशांशमध्ये काढलं तर 2ने भागलं या 5ला तर 2.5 होणार आहे. 2.5 x अधिक किती येणार आहे? 25 अधिक 2x वजा 7 बरोबर किती? 180. x वाले आपण सोबत घेऊ तर किती? 4.5x होणार आहे. आणि 25 मधून 7 गेले तर किती राहतात? अधिक 15 मधून 7 गेले तर 8 राहतात. किती? 18 राहतात. 25 मधून 7 गेले तर बरोबर किती? 180. आणि 4.5x बरोबर 180 वजा 18 करू तर 4.5x बरोबर 180 मधून 18 गेले तर किती राहतात? 162 राहतात. आणि x बरोबर आपल्याला काय काढायचे? x ची किंमत काढायची तर 162 वजा किती? 4.5 करू आणि x बरोबर किती येणार आहे? 1620. कारण की गुणतोय आपण. दशांश चिन्ह काढण्यासाठी वरती एक 0 वाढेल आणि किती छेदात येईल? 45. आणि 45ने या 1620ला भागलं तर किती येतो? 36 येतोय. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? 36. 5 5 25 5 त्रिक 15 एक उरतोय. 5 दुणे 10 आणि 5 5 25 तर किती? 325 भागिले किती? 5 5 36 5 9 45 होतात. इथे 9ने भाग जाईल. 9 त्रिक किती? 9 त्रिक 27 किती उरतात? 9 त्रिक 27 उरतात किती? इथे किती येते? 20 येतोय. म्हणजे इथे 24 येणार. इथे किती? 4 येणार आहे. म्हणजेच 9 सक 54 किती येतोय? 36 येतोय. म्हणून 36. तर आपल्याला विचारलेलं कोणाचं आहे? कितीने जास्त आहे? तर आपण माप काढू. म्हणजेच 2.6 गुणिले 36 अधिक 25 किती होतोय? 36. किती? 36 आणि 25 2.5 गुणिले 36 केले तर किती येतात? 90 अधिक किती? 25 तर किती होतात? एक 10 इथे दिले म्हणजेच किती? 115 ऊस होणार आहे. आणि इथे जर आपण ह्याचा विचार केला तर 2 गुणिले किती येतोय? 36 वजा 7. 36 दुणे 72 वजा 7 आणि 72 मधून 7 गेले किती? किती राहतात? 68 राहतात. तर 115 मधून 68 जर आपण वजा केले 68 नाही, इथे किती राहणार आहे? 65 राहणार आहे. कारण की 72 आहे. 72 मधून 7 गेले तर किती? 65 राहणार आहे. 65 वजा करू तर 0. इथे किती येणार आहे? 11तून 6 गेले किती राहतात? 5 राहतात. म्हणजेच किती? फरक कितीचा येतो? 50चा. म्हणून कितीने जास्त किंवा कमी आहे? तर 50ने जास्त किंवा कमी आहे. म्हणजेच उत्तर काय आहे? तिसरं आपलं बरोबर आहे. प्रश्न 29 काय? पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असू शकतो? तर कोणता
अंतर्मध्ये म्हणजे त्रिकोणाच्या मध्ये, परी म्हणजेच परिकेंद्र पण मध्येच येतो आणि शिरोबिंदू हे काय आहे त्रिकोणाच्या बाहेर भागातील असू शकतो. मध्य का संपात बिंदू म्हणजे संपात बिंदूवरच येतोय, म्हणून कोणतं तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पक्का आहे. खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा एल टीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे तर कंस बी एस टीचे माप काढा. काय ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एल टी हा ची लांबी वर्तुळाच्या जीवे त्रिज्या एवढी आहे. त्रिज्या एवढी म्हणजेच हा आणि हा काय दोघे सारखेच आहेत. तर हा काय असणार आहे, काटकोन असणार आहे. तर कंस बी एस टी म्हणजेच हा कंसाचं माप विचारलेलं आहे. हा जर 90 असेल तर काय केंद्रीय कोणाचं नाही, केंद्रीय नाही काय आहे, ह्या कोण किती 90 असेल तर त्याच्या समोरील जो कंस असतो तो काय त्याच्या दुप्पट असतो. हा 90 असेल तर हा किती असणार आहे 180. तसंच 90चा त्रिकोण तयार होतो. हा किती असेल 30, हा किती असेल 60. 30 60 90चा काटकोन आहे म्हणजे 30 60 90 किंवा 45 45 90चा कोण असू शकतो, सॉरी काटकोन त्रिकोण असू शकतो. 30 अंशासमोरील जो कंस आहे तो किती त्याच्या दुप्पट म्हणजेच किती 60 अंश अधिक हा किती असणार आहे 60. 60 समोरचा किती आहे 120. जर सर्वांची बेरीज केली तर किती येणार आहे 360. तर आपल्याला या कोणासमोरील बाजू जी आहे कोण कंस आहे तो काय आहे BAST म्हणजेच किती अंशाचा कोण असणार आहे कंस असणार आहे तर 120 अंशाचा कंस असणार आहे. आणि इथेच आपला TET पेपर 2024 पेपर 2 हे गणितावरचे प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.